सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी डॉक्टर सुनीता शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। सावित्रीच्या लेकींनी साजरा केला जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन। दिनांक 9 मार्च 2024 रोजी श्री संत सावतामाळी मंडळ संस्था नवी मुंबई येथे 8 मार्च जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृती दिन याचा समन्वय साधून कार्यक्रम घेण्यात आला। माननीय किरणरावजी झोडगे, अध्यक्ष, महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई व श्री संत सावतामाळी मंडळ येरोली, सौ देवकीताई शिंदे, अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सौ देवकीताई शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या केले। या प्रसंगी कार्यक्रमाचा हेतू व सावित्री शक्तीपीठाचे ध्येय धोरणे हे आपल्या प्रास्ताविकातून डॉक्टर सौ सुनीता शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र यांनी विशद केले। यावेळी काही सावित्रीच्या लेकींचा सावित्री शक्तीपीठातर्फे सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देण्यात आला। यामध्ये डॉक्टर शीतलताई माळी, सौ पल्लवी जाधव, सौ वैशाली फुलसौंदर, डॉक्टर दीपा रामाने, वैभव नेमकर आणि माननीय अपूर्वाताई सोनार हे विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले। या सोहळ्यात रंग भरला तो माननीय जयकुमार चर्जन सरांच्या स्वयंरचित फुले गीतांनी। त्यांच्या साथीला शीला चर्जन, अर्चना कावलकर, विशाखा यवतकर, अनुराधा भुसकळ, शारदा गणोरकर या सावित्रीच्या लेकीही होत्या। स्त्रियांनी आपल्या आरोग्यावर प्रथम लक्ष द्यावं या हेतूने आलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींसाठी आरोग्य शिबिरेही आयोजित करण्यात आले होते। माननीय सौ अपूर्वाताई सोनार यांनी मी सावित्री बोलते हा 1001वा प्रयोग या ठिकाणी साजरा केला। आपल्या दमदार अभिनयातून महात्मा ज्योतिबा व सावित्रीमाईंचा काळ त्यांनी मांडला। यावेळी उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आले। सावित्री शक्तीपीठ संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलधरन सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, स्त्रियांचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अनेक शोधांची जननी स्त्रीच आहे। जागतिक स्तरावरील अनेक विक्रम तिच्या नावावर आहे। स्त्री ही कधीच अबला नव्हती, परंतु या समाज व्यवस्थेने तिला बंधनात अडकून दिले। त्यामुळे आजही ती तितकीशी सुरक्षित नाही। तिला जर बळ दिले तर ती सक्षम होऊन स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, नव्हे पर्यायी जगाचाही विकास करू शकते। तसेच या प्रसंगी माननीय सूर्यकांतजी थोरात यांनीही आपले मोलाचे मार्गदर्शन केले। युवा वक्ता वैभव नेमकर यांनी आपल्या तडफदार वक्तव्याने श्रोत्यांची मने जिंकली। आपल्या अध्यक्षीय भाषणातून माननीय किरणरावजी झोडगे साहेबांनी समाजाने एक व्हावे, विकास करावा, महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला असे सांगितले। अस्तव्यस्त असलेला आजचा समाज जागा व्हावा आणि पुन्हा महात्मा जन्मावा, सावित्री जन्मावी हे त्यामध्ये म्हटले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा यवतकर आणि अनुराधा भुसकट यांनी अतिशय छान पद्धतीने केले। शेवटी निरोप घेताना मन हळवं होत होतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सावित्रीच्या लेकी असंख्य संख्येने उपस्थित होत्या। अलकाताई भुजबळ यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। यावेळी 400च्या आसपास सावित्रीच्या लेकींची उपस्थिती होती। समाज संघटनेच्या दृष्टीने समाजाला दिशा देणारा अतिशय सुंदर असा सोहळा नवी मुंबई येरोली येथे मोठ्या थाटामाटात पार पडला। जय ज्योती जय सावित्री। धन्यवाद।